हाय फ्रँक. तर ही पुस्तक आय लव्ह यू फॉर एव्हर या प्रेरणाकडनं मिळाली. प्रेरणा म्हणजे पहिल्यापासून मी चेतन भगतचे वगैरे बुक वाचत होतो आणि धनश्री कदम वगैरे हे इव्हन आपला निर्मोसे कोरा केविन अल्मेडा त्यामुळे बुक वाचेल आणि त्यामुळे मी इन्स्पायर झालो आणि वाचायची मला पहिल्यापासून खूप आवड होती. तर मी पण एक ट्राय मारली आणि एक बुक लिहायची प्रयत्न केले. ओके, ही बुक का म्हणजे या नक्की पटकथा काही आहे काय? ही कथा म्हणजे एक पोरा आणि पोरी लव प्रेम स्टोरी आहे. या मी आजच्या आपल्या तरुण पोरं आहेत त्यांना प्रेम का त्या आकर्षणात कळले नाही त्यामुळे ते कन्फ्यूज होतात. तर या पुस्तकात मला आवडायचं आहे का नक्की त्या एकमेकावर खूप प्रेम आहे परंतु त्यांना 5 वर्ष लागतात जिगत एकमेका लाईफीने एकत्र येतात. परंतु जिगत एकत्र येतात त्यानंतर पुन्हा त्या लाईफीने प्रॉब्लेम होते तर त्यामुळे ते दोघंही जीवने उद्ध्वस्त होऊन जातात. तर त्यानंतर मग त्या स्वतः जीवनात काही प्रकारे वाट लावून घेते. तर आम्ही एका या बुकमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. ओके, सध्या आपण काय काय करत आहात? मी एक कॉलेज करते ॲसो बी.कॉम लाईन सध्या कॉमर्स करते आणि साईड पण मला जे टाईम मिळते का मी पुढचं काम रात्रीपर्यंत कंप्लीट करते. ओके, पुढील काय विचार आहेत तुमचे? पुढे विचार म्हणजे मला सोशल रायटिंग पण करायचं आहे. सोशल रायटिंग इव्हन आर्टिकल्स वगैरे लिहिते. तर फक्त बुक लिहिणे मी इंटेन्शन आहे तर समाजामध्ये जागृती पण पसरवणार हा खूप संवेदनशील टॉपिक आहे. त्यावर जर आपण लिहिलं ते समाजामध्ये बहुत चेंजेस होऊ शकतात. तर त्याकरता मी एक ट्राय करणे या गोष्टी करता. ओके, थँक्यू फ्रँक आणि पुढच्या वाटचालीसाठी थँक्यू व्हेरी मच. शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.